नमस्कार, मी अश्विनी. सर्वांचं स्वागत आहे. ज्या कोणी लेडीज असतील, महिला असतील, मुली असतील, ज्या की बाहेर जाऊन क्लास लावू शकत नाहीत किंवा घरी बसून त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, मेहंदी आवडत असेल, कोणाला रांगोळी आवडत असेल, शिलाई काम आवडत असेल, बाकी ऑल एक्सेट्रा एक्सेट्रा सर्व काही आवडत असतील, तर त्यांच्यासाठी खास घरी बसून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला कुठलीही चार्जेस वगैरे आकारले जाणार नाहीत. मी डेली चॅनेलवरती व्हिडिओज अपलोड करत जाईन. तुम्हाला जसे हवे तसे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा. रांगोळी असू द्या, मेहंदी असू द्या, मला दोन्हीही मी तुम्हाला हेल्प करू शकेल व्हिडिओच्या माध्यमातून. तर आज आपण मेहंदी कशी काढायची ते पाहणार आहोत. बेसिक स्टेप आहेत, खूप सोप्या आहेत. फक्त एवढंच की तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तुम्ही एक 8 दिवसामध्ये तुम्ही परफेक्ट बेसिक जे मेहंदी असते ते तुम्ही शिकू शकता. रांगोळीचंही सेम तसंच आहे, तर नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण मेहंदीमध्ये तर आता सध्या तर मी खडूनी तुम्हाला दाखवणार आहे, पण तुम्ही वहीवरतीही प्रॅक्टिस करू शकता. पेन असू द्या, पेन्सिल असू द्या, किंवा असं चॉक किंवा बोर्ड वगैरे असेल तर तुम्ही त्यावरही प्रॅक्टिस करू शकता. तर मी पहिले चॉकनं दाखवत आहे. तर बेसिक मेहंदीमध्ये जे आहेत ते लाईन्स पहिले तुम्हाला मारता आली पाहिजेत. सरळ अशा वाकडे तिकडे नाही झाल्या पाहिजेत. असं लहान मोठ्या छोट्या अशा बऱ्याच प्रकारच्या लाईन्स मारता आल्या पाहिजेत व्यवस्थित. कोणाची मेहंदी काढताना प्रथम तेच पाहिले जाते की मेहंदीच्या लाईन्स कशा मारल्या जातात. तर या पद्धतीने जे मेहंदी आपण जे कोणामधून जे पडते ते पूर्णपणे एकदम प्लेन, कुठेही डबल किंवा वाकडे तिकडे मेहंदी नाही पडली पाहिजे. अशा प्रकारची मेहंदी आपल्याला पाडायची आहे. तर त्यासाठी पहिले लाईन्स आल्या पाहिजेत. लाईन्स काढणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर चक्र, चकली काय म्हणायचं आहे ते म्हणा, अशा पद्धतीने आलं पाहिजे. ते 2 लेअर, 3 लेअर, 4 लेअर, 5 लेअर, कितीही लेअर तुम्ही काढू शकता अशा प्रकारच्या. मी आता एक मोठा काढून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने. बघा, याच्यापेक्षा मोठाही काढता येतो, छोटाही काढता येतो. नंतर गोपद्म आहे ते प्रकार. गोपद्म कसंही ते वाकडं तिकडं कसंही काढायचं, काढून बघायचे सगळ्या प्रकारे येतात का ते आपल्याला. जर असं आकार जमत नसतील तर त्यांनी पहिले हाफ सर्कल काढा, अर्धवर्तुळ काढायचं, नंतर इथून असं गोल आकार द्यायचं, त्याला असं गोल आकार द्यायचं. तर हे इझिली येऊ शकतं. प्रॅक्टिस केलं की तुम्हाला 1-2च दिवसामध्ये येऊ शकतं. तुम्ही पहा प्रॅक्टिस करून. अशी डेली प्रॅक्टिस करत राहा, तुम्हाला नक्की मेहंदी येणार, कुठल्याही क्लासशिवाय येणार. तर अशा प्रकारे हे काढायचे. नंतर पान आहे, असे पानाचे आकार काढायचे आहेत. नंतर हे असं हे बदाम, हट काहीही म्हणू शकता तुम्ही, अशा प्रकारचे आकार काढायचे. नंतर असे वर्तुळ आले पाहिजेत लहान मोठे. आता मी याच्यामध्येच काढून दाखवते तुम्हाला. असे वर्तुळ आले पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे वर्तुळ. अशा तिरक्या लाईन्स काढून बघा. बेसिक आहेत हे. काय मेहंदीमध्ये वापरलं जातं तसं, पण एवढं जास्त प्रमाणात नाही की मोठे शेप्स राहतात त्याचे. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. हेच सेम प्रॅक्टिस रांगोळीसाठीही करायची आहे. रांगोळीमध्ये तरी मी त्याचा सेपरेटली व्हिडिओ टाकेनच. तर आपला पहिला शेप्स आहे तो आहे पानाचा. तो की असा काढायचा आहे आपल्याला. खूप सिंपल आहे, तुम्हालाही येऊ शकतो. प्रॅक्टिस करा. खूप घरच्या घरी
फावला वेळ म्हणजे रिकामा जो वेळ असतो काम झाल्यानंतर आपण जो मोकळा वेळ असतो त्या वेळेमध्ये एक अर्धा तास 15 मिनटं जरी दिलं तरी तुम्ही हे असे शेप्सचं प्रॅक्टिस करू शकता. खूप छान बघा अशा पद्धतीने आहे. अशा प्रकारे तुम्हाला शेप्स वगैरे काढायचे आहेत. दोन शेप्स आहेत. त्याच्या पुढची शेप्स काढू. असा वाला शेप्स आहे मोठावाला. मी मोठे मोठे दाखवते कारण प्रॅक्टिस आपण करून दाखवते. मेहंदीच्या कोणाने बरोबर रेष येते अशी छानपैकी अशी, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. इझिली आपण ड्रॉ करू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे शेप्स आहेत. खूप सुंदर छान. ह्याच्यामध्ये जे मी बेसिक जे आता मी सांगितलं तुम्हाला ते याच्यामध्ये आपल्याला पूर्ण इथे जो रिकामा जो हे आहे आकार काढलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे. हा एक आकार आहे अशा पद्धतीने. खूप सोपे सोपे शेप्स आहेत. तुम्हाला नक्की येतील. प्रॅक्टिस करा. खूप छान आहेत. तुम्ही जर अशी प्रॅक्टिस करून घरच्या घरी मेहंदीसाठी जर तुम्ही हे शिकला तर तुम्ही अदर क्लासेस पण तुम्ही घरच्या घरी अरेंज करू शकता. जर तुम्हाला घरच्या घरी काहीतरी करायची इच्छा असेल. मी हे मेहंदीचे क्लास वगैरे घेत होते, ऑर्डर्स वगैरे घेत होते. माझं असं बेसिकली क्लास वगैरे काही झाला नाही. मला पहिल्यापासून मेहंदीची आवड होती त्यामुळे मला मेहंदी येते बऱ्यापैकी मेहंदी येते. ऑर्डर्स वगैरे घेते मी मेहंदीचे वगैरे. या प्रकारे आकार काढायचा आहे मला. इकडे एक काढून दाखवते सिंपल असं. हा असा आकार काढायचा. अशा प्रकारे तुम्हाला एकदम इझी आणि सिंपल असे आकार आहेत. प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमतील. खूप सोपे आहेत आणि इझिली काढू शकता तुम्ही. 1-2 दिवस जरी प्रॅक्टिस केली तर त्यातला एक का होणार तुम्हाला आकार नक्की म्हणजे नक्की जमेल. पुढचा आकार आहे मोठा वाला. हा असा आहे आकार. अशा प्रकारे घ्यायचे. हे खूप सोपे आणि खूप छान आहे. तुम्हाला रांगोळी जर येत नसेल तर कशी पकडायची वगैरे ते समजत नसेल रांगोळी तर मी त्याचेही व्हिडिओ अपलोड करणार आहे. माझं रांगोळीचं सेपरेट असं चॅनल आहे. मी त्याच्यामध्ये रांगोळीचे व्हिडिओ टाकत जातो. खूप सिंपल साध्या एकदम प्रकारे मी रांगोळी शिकवते जेणेकरून त्या महिलांना लगेच येतील असं. मी रांगोळीचेही क्लास घेत होते तर बऱ्याचशा मुलींना रांगोळी आता छान अशी जमती आहे. अशा प्रकारे आकार काढायचे तुम्हाला स्टेप बाय स्टेप. सगळ्याची प्रॅक्टिस करायची आहे. हा एकदम मोठावाला
शेप्स आहे मेहंदीमधला. मोठे मोठे शेप्स मी दाखवते तुम्हाला आता. असा घ्यायचा गोलाकार आणि वरतून असं घ्यायचं आणि इथून त्याला असं गोल वरती करायचं आणि असं करायचं. समजलं? हा एक आहे. आता पुढचा आकार बघूयात आपण. हा पुढचा आहे. मी आता असा काढते. बसणार पण नाही आहे तो याच्यामध्ये. असा घ्यायचा, असं काढायचं. असा घेऊन असा घ्यायचा बघा. नंतर हा आकार असा घ्यायचा मध्ये आणि हाला असा गोल आकार द्यायचा. अशा प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला जे बेसिक जे आहे, मी तुम्हाला जसं जसं व्हिडिओ मी पुढे टाकत जाईल तसं तसं सांगत जाईल की हा शेप कसा भरून काढायचा. खूप इझी आणि सिंपल आहे. त्याला काय खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागेल किंवा खूप वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे शिकाव्या लागतील असं काही नाही आहे. खूप बेसिक त्याचे हे आहेत जे की आपण हा रिकामा शेप्स जे काढलेले असतात त्याच्यामध्ये आपण भरू शकतो. हा असा एक आकार आहे. इकडं असा घ्यायचा आणि वरतून त्याला असा गोल आकार शेप द्यायचा. इकडूनही असं गोल आकार शेप द्यायचा आणि असं गोल करायचं. इथं समजलं? याच शेपला फक्त जो हा गोलाकार शेप आहे तिथे फक्त आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. पानाचा हे असं पान काढायचं आहे. समजलं? हा त्याच्यात ॲडजस्ट करता येईल. म्हणजे फक्त वरचं हे पुसायचं आणि पानाचा आकार द्यायचा. हे 2 शेप झाले. आता याच्या पुढचा शेप्स. याच्या पुढचा शेप सिंपल आहे. अशी एक लाईन मारायची आणि ह्याला असं खालून हाफ सर्कल करून घ्यायचं. हाफ सर्कल करून घ्यायचं खालून असं आणि असं गोल करायचं. अशा प्रकारची खूप सिंपल आणि खूप छान साधे शेप्स आहेत जे की तुम्ही लगेच शिकू शकता. समजलं सर्वांना? तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन प्रेस करा. थँक्यू.